व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आणि माझ्या जमलेल्या सर्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रेमी मराठा बांधवांनो, निवडणुकीच्या अगोदर उद्धव आजारी पडले होते, सर्दी खोकला वगैरे. त्याच्यानंतर मी ताणून धरलं होतं. मग मला सर्दी खोकला आणि ताप बीप सगळं सुरू झालं, अजून चालूच आहे ते. मी काल पण त्यांना म्हटलं होतं मी कसं, मला काय म्हटलं, मला फार बोलता नाही येणार कारण शब्दांवरचे अनुस्वार सर्दीमुळे गेलेत. सोबवार बगळवार वगैरे असं सगळं होतं. माझे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर यादव म्हणून, मराठी यादव. हा, मग मी त्यांच्याकडनं औषधं घेतली आणि मी उद्धवना दिली. मी 2 दिवसात बरे झाले. मी औषध घेतोय त्यांच्याकडनं 6 दिवस झाले, अजून काही नाही. मी परवा दिवशी यांना फोन केला, म्हटलं माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय आईला. आत्ता पण मला लागू पडायचा. आज माननीय बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. आज मी सामनामध्ये मी माझा एक लेख आलेला आहे, त्याच्यामध्ये मी अनेक गोष्टींचं त्याच्यामध्ये त्यांच्याविषयी मी अनेक काही आठवणी मी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. खरं तर त्या व्यक्तीला कसं पाहायचं हे अनेकदा माझ्यासमोर, किंवा त्या व्यक्तीला कसं मांडायचं हे माझ्यासमोर अनेकदा प्रश्न उभे राहतात. काका म्हणून मांडायचं, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणून मांडायचं, आणि त्यांच्यावरती बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला 100% सांगतो, मी आणि उद्धव आम्ही तुमच्याशी तासनतास बोलू शकतो. तासनतास. मी मागे त्यांच्यात एका तैलचित्राचं अनावरणाच्या वेळेला मी सांगितलं होतं की खूप किस्से असे आहेत त्यांचे मला सांगता पण नाही येणार. आणि न सांगण्याचं कारण म्हणजे भाषा. तुम्हाला माहित नव्हते ते काय होते ते. तुम्हाला अनेकदा भाषणांमधून अशी छोटी छोटी झलक मिळाल्या होत्या. बट मी आजच ती गोष्ट माझ्या लेखामध्ये मी नमूद केलेली आहे की लहानपणापासून आम्ही अनेक गोष्टी पाहिल्या म्हणजे त्यांना पाहत आलो. बाहेर एवढं वादळ चालू असायचं, काय कुठे काही दंगली असायच्या, कुठे काही बाबा राडे असायचे, कुठे काही आंदोलनं असायची, कुठे काय काय कधी जेल, कधी काय कोणावरती काय कधी संकट येईल, सगळं बाहेर सगळं वातावरण चालू असताना हा माणूस ज्या वेळेला व्यंगचित्र काढायला बसायचा, त्या व्यंगचित्रामध्ये मला आजपर्यंत मी इतक्या गोष्टी पाहिल्या त्यांच्या इतक्या बारकाईने, मला कधी कुठचं मारकाम नाही दिसलं की बाहेर इतका गोंधळ सुरू आहे आता काहीतरी झटपट आटपा काहीतरी व्यंगचित्र काढा आणि द्या प्रिंटिंगला. कधीच नाही. मला असं वाटतं की कित्येकदा मी विचार करतो पण ते अशक्य आहे ती गोष्ट. ती जी समाधी लागणं ज्याला म्हणतो ना आपण, मला असं वाटतं अनेकदा लोकांना असं वाटत असेल त्यावेळेला, अरे एवढं सगळं बाहेर चालू आणि हा माणूस काय व्यंगचित्र काय करतोय. ती व्यंगचित्र नव्हती नुसती, ती त्या माणसाची समाधी होती. त्या समाधीत तल्लीन होणं ज्याला म्हणतो ना आपण, आणि त्या एकाग्रतेतनं त्या सगळ्या गोष्टी करणं. कुठेही पेन्सिल नाही हल्ली, का ब्रश नाही हल्ला, का
कुठे बाबा त्याच्यातला विनोद नाही हल्ला, म्हणजे बाहेर एवढं सगळं वातावरण असताना त्या व्यंगचित्रातला विनोदही नाही कधी हल्ला. मी मागे एकदा एका शीर्षकाबद्दल बोललो होतो. एक तेंडुलकरांचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं शीर्षक आहे, फार छान शीर्षक आहे, की हे सारं येतं कुठून. ज्या वेळेला मी बाळासाहेब म्हणून ज्यावेळेला मी विचार करायला लागतो त्यावेळेला ह्या अनेक गोष्टी ज्यावेळेला डोळ्यासमोरून जातात, खरंच प्रश्न पडतो की हे येतं कुठून, आलं कुठून. आणि म्हणून तो या देशामधल्या सगळ्या राजकारण्यांपेक्षा जो वेगळा माणूस होता, त्याचं कारणच ते होतं. मी त्याच लेखात म्हटलंय की एवढं सगळं बाहेर वातावरण, सगळं राजकीय गोष्टी घडत असताना एक आर्टिस्ट, एक कलाकार त्याची कलाकृती सादर करतोय, कलाकृती काढतोय, त्याला एक आकार देतोय. जगात असा कोणताही चित्रकार, शिल्पकार, व्यंगचित्रकार असा कोणीही कलाकार झाला नाही की बाहेर स्वतःच्या बाबतीत अशा काहीतरी गोष्टी घडतायत आणि एक माणूस कला निर्माण करतोय. असा कोणताही आजपर्यंत आर्टिस्ट तयार झाला नाही, या जगात नसेल. त्यांचे तर्क असायचे. मला तर आजची ही परिस्थिती पाहिली, राजकारणाची परिस्थिती पाहिली, मला आज मी त्या दिवशी माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं की आज इथे बाळासाहेब असायला पाहिजे होते. पण आज महाराष्ट्राची आणि देशाची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे गुलामांचा बाजार, आणि हे सगळं महाराष्ट्रामधलं सगळं चित्र पाहिल्यानंतर, कुठलंही जा तुम्ही, हे सगळं चित्र पाहिल्यानंतर आज मला असं वाटतंय बाळासाहेब नाही येत ते बरं आहे. तो माणूस किती व्यथित झाला असता, त्या माणसाला काय त्रास झाला असता की हे सगळं चित्र आज जे महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं दिसतंय समोर, की जसे ते पूर्वी 200-100 वर्षापूर्वी नाही का ते चावडीवरती उभे राहायचे आणि माणसांची लिलाव चालायचे, आज तसे महाराष्ट्रामध्ये लिलाव चालू आहेत. आज अनेक ठिकाणी तुमच्या बाहेरच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, कल्याण डोंबिवली असेल, इतर ठिकाणी माझं उद्धव ठाकरे आणि माझं संजय राऊतांची बोलणं झालं. शिसारी आली, शिसारी. ज्याला व्यथित व्हायला म्हणतो ना आपण, की काय चालू आहे, कुठे नेतोय आपण. आणि आज ही परिस्थिती पाहायला माननीय बाळासाहेब नाही ह्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही की तो माणूस आज हे सगळं बघायला नाहीये. तो पाहूच शकला नसता हे माणूस, की ज्या गोष्टी शून्यातनं उभ्या केल्या. आज तुम्ही बाहेरच्याही, तुम्ही बाकीच्या पक्षांमध्ये बघा, अनेक लोक तुम्हाला दिसतील की जे बाळासाहेबांनीच निर्माण केले होते. पण ज्या गोष्टी घडत जात आहेत, ज्या गोष्टी घडत गेल्या, मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्याच्या वेदना वेगळ्या होत्या. माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी घर सोडणं होतं. पण त्या सगळ्या गोष्टीला आता एक 20 वर्षाचा काळ निघून गेलाय. अनेक गोष्टी मलाही उमजल्या, अनेक गोष्टी मला सोडून उद्धवनंही उमजल्या असतील. द्या सोडून ते आता. काय सकाळी गेल्यावरती साफ झालेली बरी असते, चला कुठे आयुष्यभर गुंतत बसायचं. पण मला असं वाटतं की एकदा मी बाळासाहेब ठाकरे, मला खरंच एकदा ह्या विषयावर मला व्याख्यानच द्यायला आवडेल. आणि त्या माणसाचे सगळे पैलू मला तुमच्यासमोर एकदा मांडायचेत.
म्हणजे ती जी आपण हत्तीची गोष्ट बोलतो ना, कोणाला शेपूट अशी वाटते, कोणाला कान अशी वाटतात, कोणाला सोंड अशी वाटते. बाळासाहेब ठाकरे तशी व्यक्ती होती. प्रत्येकाला वाटलं की हा माणूस असा आहे, प्रत्येकाला वाटलं हा असा आहे असा आहे. तो माणूस कसा होता हे जगाला कळलंच नाही. आम्ही घरातले असून आम्हाला नाही कळलं, तुम्हाला कुठून कळणार? पण ते होतं, ते विलक्षण होतं. आज मी सामनामध्ये मी तर लेख लिहिलाच आहे, पण मी आज सकाळी माझं एक ट्विट केले. काही जणांनी ऐकलं असेल, काही जणांनी वाचलं असेल, काही जणांनी नसेल वाचलं. मला असं वाटतं की माझ्या बोलण्याची बोलणं थांबवायच्या अगोदर मी लिहिलेलं ते जे ट्विट आहे ती मी एकदा तुमच्यासमोर फक्त मला वाचून दाखवायचं आहे. वेळेवर न सापडणं स्वर्गीय बाळासाहेबांची आज 100वी जयंती. इतिहासात जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील देखील. पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत राहावी आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं, हे दुर्मिळ. हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीत घडू शकतं. आणि म्हणूनच बाळासाहेब 100 वर्षांनीच काय, पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे. फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला, खचलेला, पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा. आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे. आज राजकारणातलं हे यश, हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगत ठेवली, यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापराव्या लागल्या आणि मोजलं जातं, यावरच मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्यांनी त्या झुगारून दिल्या असत्या. त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावरती बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं. सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात, पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकून जातात. हा प्रभाव, हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली, हाच त्यांचा वारसा राहिला. बाळासाहेब दूरदर्शी होते. त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील. त्यामुळेच ते कालातीत राहतील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही. हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही, हे देखील खरं आहे. पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील, हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे आणि ते आम्ही नेटाने करू, हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, उलट ते अधिक दृढ होत गेलं. हे संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की आर पार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीच नसेल. बाळासाहेबांचं मराठी भाषेवरती, मराठी प्रांतावरती आणि मराठी माणसावरती असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्यासोबत येत गेली, त्यातला मी पण एक आहे. त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या 2 शब्दांवरती माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभरही कमी होणार नाही. स्वर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली.
मला एकच छोटासा प्रसंग मला आठवतो, प्रमोद महाजनांनी सांगितलेला. मला असं वाटतं उद्धवना पण तो माहिती निश्चित असणारच. बाळासाहेब कलानगरमध्ये अशी फेऱ्या मारायची आणि मला असं वाटतं ही गोष्ट असेल 86ची वगैरे, 86 नाही, 85 सालची गोष्ट असेल. आणि त्यावेळेला प्रमोद महाजनांना बाळासाहेब असं म्हणाले होते की प्रमोद, या देशातल्या हिंदूंना मी हिंदू म्हणून मतदान करायला लावीन आणि हिंदू मतदार तयार होतील. प्रमोद महाजन बोलले, बाळासाहेब शक्य नाही हे या देशामध्ये. ते बोलले, तू बाळासाहेब मला ओळखत नाहीस. आणि बाळासाहेबांनी या देशामध्ये हिंदू एक राजकीय शक्ती बनू शकते हे या देशामध्ये बाळासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं. तोपर्यंत इतरांना कोणाला माहीत पण नव्हतं, कल्पना देखील नव्हती, भारतीय जनता पक्षाला देखील नाही. पण ज्या माणसाने, अर्थात त्यावेळेचं वातावरणच वेगळं होतं. त्यावेळेला वातावरण हे काही तयार केलेलं वातावरण नव्हतं, ते झालेलं वातावरण होतं. आणि त्या वातावरणामध्ये त्या बाळासाहेबांनी ज्यावेळेला तो विचार ज्यावेळेला या देशामध्ये फुंकला आणि त्याच्यानंतर जे यश सर्वार्थाने यायला लागलं, आज जर बाळासाहेब असते आणि तो जो हिंदुत्वाचा आज जो काही इतर सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवलेला आहे, तो पाहिला असता निश्चित व्यथित झाले असते की अरे मी काय बोलून गेलो, मी काय सांगत होतो, मी तुम्हाला काय म्हणत होतो आणि हे आता कुठच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणलं. एखादी गोष्ट, एखादा माणूस ज्यावेळेला ती घडवतो, ती घडवल्यानंतर त्याचं पुढे बाकीचे लोक काय करतात, हा एक देश, हे एक्झाम्पल आहे, त्याचं उदाहरण आहे त्याचं. पण मला असं वाटतं की बाळासाहेबांनी ज्या तडफेने, ज्या निष्ठेने ते विचार जे मांडले, खास करून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाबद्दलची मांडले, हिंदूंना त्यांनी हिंदू म्हणून जागृत केले, पण दुसऱ्यांचे वाभाडे काढण्यासाठी नव्हे, स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभे केले. मला असं वाटतं की तो स्वाभिमान, ते प्रेम आपण सतत सगळेजण जागृत ठेवू, अशी एक मला आशा, अपेक्षा आहे. हे वर्ष बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, आज सुरुवात होते. मलाही काही कल्पना सुचतील, मला असं वाटतं उद्धवनाही सुचतील, तुम्हालाही काही सुचतील. मला असं वाटतं की एक येणाऱ्या पिढ्यांसाठी एक आदर्श असं एक वर्ष आपण लोकांसमोर ठेवू, आणू आणि त्यांच्यासमोर आपण बाळासाहेब काय होते हे मांडण्याचा आपण जास्तीत जास्त चांगला प्रयत्न आपण याच्यापुढे करूया. आज मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.